द्वारी देहबुद्धी हरिली वैराग्याची निष्ठा शब्दाने सांगितली. वैराग्याची निष्ठा काय केली? प्रगटवणी दाखविली. आणि पुन्हा काय केलं? अहंता ममता जवळ ठेवली. आता याच्यात आपल्याजवळ काय काय वर आता हे अभंग म्हणून सोडून द्यायचे की चाली म्हणून सोडून द्यायचा की अर्थ बघायचा त्याच्यात? उत्तम महाराज आणलं काय? टरबूज 25 किलो काय हिरवे पट्टे, किती मस्त आहे, किती मस्त आहे. नासू द्यायचं की त्याला फोडून खायचं? तसा परमार्थ आपल्याला भोगायचा की करून सोडून द्यायचा? हे आपल्याला कुठे येऊन जाऊन हे सप्ताह आहे, पुण्यतिथी आहे, एमपीसी पिढ्या काढायची पुन्हा का इथं कोणी भूत बसत नाही म्हणे, इथं कोणी बसत नाही. ज्याला घरातून हाकलून दिलं ते मतारी फोकत बसतात बघा. म्हणजे आजच्या दिवस तुम्हाला उद्याच्या दिवस माणसं जातात म्हणून मी अजून पाहिलं नाही लोकांना सांग. आता इतक्या माणसांना रोज परमार्थ गेल्यावर देव गजबजून उठून जाईल. बाप्पा इतके माणसं देव देव करायचे, तिथं बसल की तुमच्यात येईल. कुठे येईल? ते येईल म्हणतो तुम्ही येईनच. भानगडी काय येत तर आहे ना सगळं का. म्हणून शक्यतो परमार्थाची बाजू चांगली करत जाते. आणि अशा प्रकाराने जर आपण सगळा परमार्थ केला आणि उत्तम प्रकाराने जर आपण हे जर केलं तर नक्की आपलं कार्य होतं. आणि हे कार्य होण्याकरता महात्म्याची गरज लागते. आणि मग तो महात्मा त्याला संसारातून तारतो. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगायले Thank you.
Oh
नसेची निष्ठंक किंवा निशंक आन कोणी. या सद्गुरु वाचून कृतार्थ करणारे जगात दुसरे कोणीही नाही. आता आपण असा विचार करू, दुसरे कोण आहेत? जर असतील तरच त्यांनी त्याचा निषेध केला असेल. नसणाऱ्या वस्तूचा जगात निषेध नसतो हे लक्षात ठेवा. एखाद्या बाईला विचारलं किती लेकरे? 3 आहेत, आता 2 आहेत, म्हणजे 1 गेलं. तसं या ज्या अर्थी इथं सांगितलं, कोणीही सुद्धा सद्गुरु वाचून कोणीही माणसाला तारू शकत नाही. मग असे जगात कोणीतरी आहेत काय? ज्या अर्थी तारीत नाही म्हणतात त्या अर्थी कोणीतरी दुसरे आहेत. हाच अर्थ आपल्याला धरावा लागेल की कसा? असणाऱ्यामध्ये 2 वर्ग आहे. एक देवाचा वर्ग आहे, एक जीवाचा वर्ग. जीव हा तरुण जाण्याकरता जन्मला आहे, तारण्याकरता जन्मला नाही. आणि देव एक वर्ग आहे, तो तारीत असतो. पण इथं सांगितलेले जो तरलेच नाही तर ते कसे तारत करू शकतो? इंद्रचंद्र देव ब्रह्मादेव सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निशंक आन कोणी. आन कोणी म्हणजे दुसरे कोणीही त्याला तारू शकत नाही. त्या दुसऱ्यामध्ये देवाची हजेरी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून. इंद्रही तारू शकत नाही, चंद्रही तारू शकत नाही, ब्रह्मदेव तारू शकत नाही. का तारू शकत नाही? इंद्रा पडली भगे चंद्र
आमच्या शास्त्रात देवाचे 2 नमुने सांगितले. जीवकोटीत व्यवस्थित वागून झालेले देव हे एका नमुन्याचे, आणि मोठ्याचे लहान झालेले देव हे एका. आता ह्या जीवकोटीतील मनुष्य मोठा मोठा झाला, इंद्र होऊ शकतो, चंद्र होऊ शकतो, ब्रह्मदेवही होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, एखाद्या बेगडाच्या उत्तम प्रकारच्या कागदात मीठ जर बांधलं गेलं तर त्या बेगडामुळं मीठ साखर होत नाही. ही तितकीच गोष्ट आहे. यद्यपि हे आपल्या कृतीनं, परिस्थितीनं, प्रयत्नाने हे जरी देव जरी झाले तरी मूळचा जो दोष आहे तो त्यांच्यात न गेल्यामुळं हे प्रकार संभवतात. पा लक्षात ठेवा. आता तुम्ही सांगा, आपण कोणाच्या इथे जेवायला गेलो, काय खावं? वाढलं ते खावं की पाहिजे ते मागावं? ऐकलं, एखाद्याला बोंड आवडतात, उदाहरणार्थ आपण बघू. आता ते काय झालं, वरण भात भाजी असे वाढणारे टोपले आले, पण तिकडून त्याचं बोंडाचं टोपलं आलं. याच्या ताटात अजून काही वाढलं नव्हतं, पण त्यानं काय केलं, कसाभर बोंड टाकलं बरोबर त्या वाढणाऱ्याला इतकं आवडले म्हणतात, त्या वासातच गार झाला. त्यानं वरण भात वस्त्र बोंडच पाडले. बोंड खाऊ नये की असं करून खाऊ नये? बोंड खायला केले की फेकून द्यायला केले? असं करू नये की खाऊ नये? तसं देव होऊ नये की देव होऊन असं करू नये? देव होऊ नये की असं करू नये? काय देव झालं म्हणजे काय मोकळीक झाली? पोरानं धिंगाणा करावा की मास्तरनं धिंगाणा करावा? कोणी? मास्तरनं? पोरानं? कोणीच करू नये. आणि करायचं जर असलं तर शाळा सोडून करा. शाळेत करू नका की कुठंच करू नका. तसं संप्रदायात धिंगाणा करू नका की घरी बोंबलू नका. हे लक्षात यायला पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. म्हणून एवढे मोठे असणारे देव सुद्धा आमच्या ज्ञानोबारायाच्या कक्षेत बसले नाही तर तुम्ही आता कोण कुठली वर तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून उगाच माथा चरणी ठेवी ह्याची भले दुसरं काही करू नये. पण आपल्याला इतका नाद लागलाय म्हणतात करायचा. अरे बापा बापा, आमच्या गुरुजीच्या रक्तातच फार गमतीची. एक बाई स्वयंपाकाला लावली आणि कसं काय झालं की सगळे सांगण्यात आले लोक एकसारखे येतच चालले. आलेले कसे वापस पाठवा, आलेले कसे वापस पाठवा म्हणून ती बाई स्वयंपाक करीतच राहिली, लोक जेवतच राहिले. सकाळी बाईनं 6ला ज्या वेळेला स्वयंपाक सुरू केला तर रात्रीचे 10 वाजले. इतका स्वयंपाक बाईने करून जेव घातला. तितक्यात आता मालकाला वाटलं काय झालंय काय नाही, पाहायला आले. तो तिथं एक टोपलं झाकलेलं होतं. त्या बाईला म्हणले, मावशी हे टोपल्याखाली काय असेल? म्हणजे काय असं कसं बोलायले? बरं तिथं काय आहे सांगा ना. तिनं टोपलं करून दाखविलं तेव्हा ती बाई तिथंच हागली होती. त्या बाबाने विचारलं, मावशी तू असं काय केलं? काय सांगू दादा, मला फुरसुतच नाही. कशाला? पोळ्या करायला. म्हणजे आता हे कराय का? फुरसूत नाही या शब्दाचा अर्थ आगाव धंदा करतात. तसं माणसं म्हणतात, महाराज आम्हाला फुरसूतच नाही. कशात? म्हणजे इकडे शेण खायला सांगितलं. कोण महाराज माणसं इतकं लागू पुरता उतारा घेतात आणि त्या परमार्थाचा इतका उदो उदो करतात तर काही होत नाही त्याच्या उदानं. आधी उत्पत्तीला घाला ना तर तुमच्या उदाला काय माती घालणार. म्हणून हे लोक देसाई पुरते चांगले असाई पुरते नाही. म्हणून
हेही सुद्धा कल्याण करून करण्याला, लोकांच्या कल्याणाला हेही सुद्धा लोक पुरे पडत नाही. आता तुम्ही सांगा, इंद्रानं असं करावं का? आता आपण येरी बसलो नाही, गप्पा करतो, महाराजांना असं करावं. आपण म्हणतोच की नाही येरी. तसं इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, देवानं असं करावं कशा आहे. माझं केलं, आता काय करा. मग या रीतीनं त्याचं गान केलं. गान कसं केलं, चांगलं म्हणून की खराब म्हणून? मग करावं की करू नये म्हणून माणसानं संसारात आसक्त होतो. आणि झाला त्याचा अतिरेक जर एवढा वाढला तर माणसाची परिस्थिती इथून येते. म्हणून इंद्र चंद्र देव ब्रह्मादी कळले. आता वरी काय सांगितलं, संसारी सद्गुरु वाचून चालत नशेची निशंक आनंद. आता इथं अर्धालीत काय सांगायले, संशयाची श्रेणीच देते ना. आता संसार निवृत्त करायचा की संशय निवृत्त करायचा? उभयच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना उभय विषयाचं प्रतिपादन केलं की एक विषयाचं प्रतिपादन केलं? जर उभय विषयाचं प्रतिपादन केलं तर अमान्य होईल, आणि एक विषयाचं प्रतिपादन केलं तर उभय शब्द भिन्न आहे. याला शास्त्र कळायला हवं. आता इथं संशयाची श्रेणी यांना छेदता येत नाही की सद्गुरूला छेदता येत नाही या, आणि संसाराला सुद्धा काढून टाकता येते की नाही त्यांना. संसार शब्दाची व्याख्या काय? प्रमा म्हणजे संशय, प्रमा म्हणजे संसार की संशय म्हणजे संसार? कुठे शास्त्रीय परिभाषा माहिती? एक प्रमात्मक संसार असतो, एक भ्रमात्मक असतो आणि एक संशयात्मक असतो. संशयामध्ये एक भाग प्रमा असते, एक भाग भ्रम असतो, आणि संशयाचा छेद नाही झाला की दोन्ही गोष्टी ज्याला करता येत नाही, आणि संशयाचा छेद केला की संसार उरतच नाही. असं हे सगळं काम कोणी केलं? दोन चरणात सांगितलेलं काम कोणी केलं? ज्या महात्म्याने केलं ते महात्म्य तिसऱ्या चरणात सांगितलं.
चरणात त्रिगुणात्मक वृत्तीच्या साह्याने सद्गुरुनाथाचं वर्णन करतात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मदेव आहे, महादेव आहे, विष्णू आहे. कोण? सद्गुरुनाथ. कसे? एक व्यक्ती तीन का? कोणताही जो व्यवहार असतो किंवा जी क्रिया असते, शास्त्रकारांनी तीन गुण मांडले: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तमोगुणाचा शंकर आहे, रजोगुणाचा ब्रह्मदेव आहे आणि सत्वगुणाचा विष्णू. आता हे तीन प्रकार महात्म्याच्या ठिकाणी असतात की तीन गुणाच्या आतीत असतात. उघड परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. आता हे तीन गुणातल्या देवावर गुरु बसविले की तीन गुणाच्या देवापेक्षा मोठे केले. महात्मे गुणात असतात की गुणातीत असतात? गुणात की गुणातीत असतात? जीव गुणात असतात की अवगुणात असतात? महाराज भलतीकडे असतात की नीट असतात? बघा लक्षात. म्हणून माणसाने लक्षात ठेवा. म्हणून उघड परब्रह्म. आता पहा, झाकलेलं ब्रह्म कोणतं, उघड ब्रह्म कोणतं? शब्द प्राकृत आहे पण खच्चून वेदना. वज फाटक आहे पण मधात कापूस मजबूत आहे. भूत फाटका असला तरी पडत नाही, पडत नाही. भोद मात्र कच्च भरलेला आहे. ज्या वेळेला श्री गुरुनाथाचा तीन गुणाचा व्यवहार होतो त्या वेळेला त्या सद्गुरूच्या ठिकाणी आपली भावना चांगली राहावी म्हणून शास्त्रकारांनी त्याचा निर्देश केला. ते ज्या वेळेला सत्वगुणात असते त्यावेळेला त्याला विष्णू समजावं, ते रजोगुणात असते त्यावेळेला त्याला ब्रह्मदेव समजावं, ते जेव्हा तमोगुणात रागात असतील त्यावेळेला त्याला महादेव समजावं आणि तिन्ही ज्या वेळेला नसतील त्यावेळेला परब्रह्म समजावं. म्हणजे गुरुचं रूप काय झालं? परब्रह्म. आणि व्यवहारता काय झालं? तिन्ही देव झाले. आता सांगा, याच्यापेक्षा अजून जगात कोण मोठं? जगात श्रीमंत असावं की गरीब असावं? श्रीमंत असावं की गरीब असावं? श्रीमंत असून असावं काय? गुरविती आरती शिष्याची काय करायची? टपरी शांतीच्या घरची. येणाऱ्याची इच्छा तृप्त करण्याची पात्रता त्याच्यात असावी. पुरविती, पूर्ण करती. आरती ओवाळायची नाही. आरती म्हणजे इच्छा. पुरविती आरती चोराची या नव्हे, शिष्याची या. आणि कोण? सद्गुरु विठ्ठल.